मुदखेड तालुक्यातील घनसडीच्या पट्ट्यात व येळी महाटी या गोदावरी नदीकाठी गेल्या अनेक दिवसांपासून वाळूचा उपसा थांबता थांबेना या अवैध रेती वाहतुकीविरुद्ध महसूल प्रशासनाने धडक मोहीम हाती घेत वाळू भरलेल्या टिप्परची वाहने पकडून तहसील कार्यालयात जमा करत यापूर्वी दंडात्मक कारवाई केली असली तरी कमी श्रमामध्ये चोरट्या मार्गाने वाळूच्या धंद्यात जास्तीची कमाई असल्यामुळे वेगवेगळ्या युक्त्यांचा फंडा वापरून तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीच्या सुसाट गाड्या रात्रीच्या वेळी धावतानाचे चित्र दिसून येत आहे। वाळू उपसा करून वाळू वाहतूक करणाऱ्या अज्ञात वाहनाने 20 डिसेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान मुदखेड नांदेड या मार्गावर नांदेड वळण रस्त्याच्या पुढे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिशादर्शक फलकास जोराची धडक दिली आहे। सिमेंट कॉन्क्रीटमध्ये गाळलेला लोखंडी फलक चक्क वाकला असून तो तुर्तास धोकादायक देखील बनलाय। दर आठवड्याच्या शुक्रवारी संध्याकाळी आणि शनिवारी व रविवारी वाळू माफियांसाठी हे 3 दिवस मात्र सुट्टीचे असल्यामुळे वाळू वाहतूक करण्यासाठी एक परवानीच मिळते। या 3 दिवसाकडे मात्र हेतू परस्पर कानाडोळा का केला जातो असा सवाल जनतेतून केला जातोय। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी।